जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी चालली होती बाहेर. बिल्डिंगच्या खाली मला मांजर भेटलं. खूप छान होतं. पाळीव प्राणी खरंच जीव लावल्यानंतर ते रिटर्न आपल्याला तेवढंच प्रेम देतात. तिला मी फक्त बोलवलं तर लगेच आली. खूप छान होतं. तर आज मी चालली होती बाहेर. कुठे चाललेली तर मला मार्केटला जरा काम होतं, काही गोष्टी घ्यायच्या होत्या, सो मी गेली होती. तर रोडचं बघा किती छान व्ह्यू येतं आहे. लाईटिंग रात्रीचं खूप भारी वाटतं बाहेर पडल्यानंतर. मला तरी आवडतं रात्रीचं बाहेर पडायला, पण मला पडता येत नाही कारण संध्याकाळी जेवण वगैरे पण असतं. सो पण आज मला खूप भारी वाटत होतं. मी बाहेर गेली रात्रीची की मला आनंदच होतं. मी बघते मी कशी दिसते. सो कॅमेरा मी चालू करून चेक करत होती मी छान दिसते का. तर बघा किती रस्त्यांनी गर्दी आहे. नीट चालता पण येत नाही. नॉर्मल रोड आहे त्याला पण एवढी गर्दी. तिकडे स्टेशनला तर खूप गर्दी असते. नॉर्मल रोडला एवढी गर्दी चालता पण ढकलतात माणसं नुसती. तर बघा मी स्टेशनला आलेली आहे. इथं खूप विकायला खूप काय काय असतं. काय काय म्हणजे सगळ्याच गोष्टी असतात. भाजीपाला पण असतो, अदर पण गोष्टी. चला मला आज पावभाजी घेऊन जाऊ. बाकीचं माझं जे काम होतं ते मी केलं आणि म्हणलं आता पावभाजी घेऊन जावं कारण स्वयंपाक तर काही मी घरी बनवला नव्हता. स्टेशनला आल्या असल्यामुळे स्वयंपाक काय बनवता आला नाही मला. तर मला आज बाहेरून खाऊया चला. मग तिथं न खाता घेऊन गेले घरी आणि तिथं खायला मला तर आवडत नाही. सो आता घरी घेऊन गेले मी ते पावभाजी आणि कसं बनवतात ते बघा. त्यांना किती घाम आला आहे. ती खरंच खूप कष्टाने करतात पण त्यांना परवडत पण असणं. खूप गर्दी असते भयंकर. एक झालं की एक झालं की एक चालूच असतं. आम्हालाच वेटिंगला 10-15 मिनटं थांबायला लागली एवढी गर्दी असते. जाताना घरी ॲटोने गेलो. रोडनी चालत जाणार होतं. येताना चालत आलतो कारण तेवढंच एक्झरसाईज होते. जाताना त्याला जावं पण कॅपॅसिटी पण नव्हती, प्लस पाऊस पण येत होता. सो आम्ही ॲटोनेच गेलो कारण चालायचं म्हणलं की पावसामध्ये किंवा भिजायला लागणार आणि सो आम्ही चालत गेलो. अशा प्रकारे आजचा दिवस गेला माझा. बाय बाय गाईज.